My baby never cries. Never, ever, 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 ever. So after the unboxing, I think this gadget is just perfect. And this is after. Look at it, look at it, look at it. आता तुम्ही हा प्रश्न विचारताच आहात इंटरव्ह्यू मध्ये, तर मी तुम्हाला सांगते की द ग्लो इज इम्पॉर्टंट, द हेअर इज इम्पॉर्टंट दॅन एव्हरीथिंग एल्स. आजच फक्त 1 रुपया तुम्हाला टाकायचा आणि खेळत राहायचं आणि खेळून तुम्हाला इतके पैसे मिळणार आहेत की काय सांगू. माझ्या घराच्या बाहेर फक्त BMW आणि मर्सिडीज नाही तर मोठंचं मोठं माझं घर पण झालेलं आहे. हे इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर्स, सेलिब्रिटीज तुम्हाला कधीही सांगणार नाहीत, या गोष्टी तुमच्याबरोबर कधी शेअर करणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती सगळं जे असतं ते खरं असतं असं जर वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, कारण मी सगळे सिक्रेट्स रिव्हील करणार आहे. सगळं कलरफुल सॅलड मी दररोज खात असते आणि त्याच्यामध्ये सगळं जे काही प्रोटीन, मिनरल्स, कॅल्शियम वगैरे सगळं त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ना याच्याशिवाय माझा दिवसच स्टार्ट होऊ शकत नाही. हेल्दी ब्रेकफास्ट नो, हेल्दी मॉर्निंगचं स्टार्ट होतं. सो अ बाउल फुल ऑफ कलरफुल सलाड इज अ मस्ट. आणि माझी कलरफुल स्मूदी. ज्याच्यामुळे मला ताकद येणार आहे. लुक ॲट द ग्लो. The glow is important, the hair is important than everything else. तिकडे नको जाऊ. अरे पसारा तिकडे नको. इकडे अलीकडे. हां एवढंच. हे नाही दिसत ना. झालं का? हां. ए आई, ते चहा चपाती दे ना पटकन. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. प्रत्येकाच्या घरामध्ये असा पसारा असतो. जे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतं सगळं सुंदर, जिमचे कपडे, छान छान रुटीन, पहाटे उठणं, सुंदर चकाचक घरं, पिंटरेस्ट सारखी बॉडी, जे तुम्हाला दिसत असतं परफेक्ट मेकअप आणि परफेक्ट हेअर, सकाळच्या जिमला जाऊन आल्यानंतर सुद्धा तो परफेक्ट घामाचा तो थेंब, हे सगळं शूटिंगसाठी क्रिएट केलं जातं. नाहीतर प्रत्येकाच्या घरामध्ये असाच पसारा असतो. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे जे क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स दिसतात, कुकिंग, फूड किंवा व्लॉगिंगवाले जे त्यांचं रुटीन शेअर करत असतात किंवा कुकिंगची रेसिपी सांगत असतात, त्यांच्या ओट्यावरती सुद्धा पसारा असतो. आणि तो सगळा पसारा शूटिंगच्या फ्रेममधून बाजूला केला जातो. आणि त्याच्यामुळे चकचकीत अशी ती कढई, तो गॅस, तो स्टोव, तो ओटा, ते घर आणि सगळ्या त्या गोष्टी अशा, म्हणजे मेकअपचं एक केसही इकडचं तिकडं हल्लेलं नाहीये, मेकअप असं सगळीकडून टचअप आहे. हे सगळं शूटिंगसाठी क्रिएट केलं जातं. आपण हे सगळं बघून आपलंच घर घाणे, आपलीच बॉडी घाणे, आपलेच कपडे, जिमचे, वर्कआउटचे क्लोथ सगळे घाणेरडे असतात किंवा आपणच असे फॅन्सी डिशमध्ये प्लेटिंग केलेले नाश्ते करत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज असं वाटून घेऊ नका. रियालिटी तुमची आणि आमची सेम असते. थोडासा दोष प्रेक्षकांचा पण याच्यामध्ये आहे. फक्त इन्फ्लुएन्सर्स किंवा क्रिएटर्स तुम्हाला फसवतायत असं समजून घेऊ नका. कितीतरी फूडचे क्रिएटर्स माझे मित्रमैत्रिणी आहेत. असंख्य वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला कळाव्यात म्हणून शिकवल्या जातात, पण त्या करताना तेल सांडतं, मोहरी जळते, फोडणी पडते इकडे तिकडे, गोडाचे पदार्थ, दूध उतू जातं. जे सगळं आपल्या घरामध्ये जे होतं तेच त्या गोष्टी शूटिंग करताना, काहीतरी गोष्टी बनवताना सुद्धा होत असतंच. पण ते अजिबात होऊ नये, कारण की व्हिडिओमध्ये लगेचच ग डागच पडलाय, तिकडे तेलच सांडलंय, हे हिचाच चमचा बघ घाणेरडा, ही ती कढई बघितलं का, शेवटचा गॅस कधी पुसलेला, हे असले कमेंट्स येतात. जणू काही तिथे शूटिंगसाठी चकाचक ठेवायचंय आणि ऍक्च्युली तिथे कुकिंगच करायचं नाहीये. जे फंक्शनल किचन असतं ते खराब होणार, लोक राहतात ती घरं मळणार, स्टुडिओ, ऑफिसेस सगळ्या गोष्टींमध्ये पसारा होतो. त्यासाठी तुम्हाला जाऊन आवरावं लागतं किंवा माणसांना का होईना नेमून कोणाला तरी ते आवरावंच लागतं. त्याच्यामुळे ज्या प्रिटी सुंदर गोष्टी व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या बघायला मिळतात सोशल मीडिया आणि यूट्यूब आणि सिनेमा आणि सगळीकडे, त्या तशा प्रत्यक्षात प्रिटी नसतात. तेवढीच फ्रेम चकाचक करून घेतलेली असते. कन्सिलर बरोबर आहे ना? हां, लिपस्टिक दिसत नाही आहे ना? एकदम नॅचरल, एकदम नो मेकअप दिसायला पाहिजे. हां, आयब्रोज बघू जरा. आरसा. हां, ओके. आय वोक अप लाईक दिस. सच अ ब्युटिफुल सनशाईन मॉर्निंग. आणि अजिबात मोबाईल चेक केलेला नाहीये आणि पहाटेचे आता वाजलेले आहेत फक्त 4 आणि आता मी उठून माझी स्मूदी पिणार आहे. एक सेकंड, हे नॅचरल नाही दिसत आहे यार, माझा डाग दिसायला लागला.
आय वोक अप लाईक दिस. हे खोटं आहे. कुणीही सकाळी उठल्यानंतर इतकं परफेक्ट दिसूच शकत नाहीत. सेलिब्रिटीज, ॲड्स, ज्या जाहिराती आपल्याला टीव्हीवरती दिसतात, क्रिएटर्स, हे सगळे मी अशीच दिसते, मी नॅचरली सुद्धा इतकी सुंदर दिसते असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण बहुतांश वेळा कुठचं तरी लिप टिंट असतं, लिपस्टिक असते, ती ब्लश म्हणून वापरली जाते. मस्त चिकी ब्लश असतात, कन्सिलर असतं डोळ्यांच्या खाली, केस परफेक्ट सेट करून परफेक्ट झोपलेलं असतं आणि परफेक्ट तेवढा शॉर्ट शूटिंगमध्ये घेतला जातो. हे खरं नाही, लक्षात ठेवा. त्याचं कारण असं, ते बघितल्यानंतर आपल्या मनामध्ये यायला लागतं की आपलंच आयुष्य घाण आहे, आपलीच त्वचा काळवंटे, आपल्यालाच पिगमेंटेशन आहे, बेंडे, आपलेच पोर्स मोठे आहेत, ते आता मला मिनिमाइज करायचे आहेत आणि कोरियन क्लास स्किन मला करायचे, माझेच केस घाणेरडे आहेत, असं जे आपल्याला वाटायला लागतं आणि इन्फेरिटी कॉम्प्लेक्स यायला लागतो, तो खोटा आहे. लक्षात घ्या. हे करणारे आणि हे असं नमूद करणारे की हे मी सगळं नॅचरली केलेलं आहे आणि चक्क खोटं बोलतात, त्यांच्यावरती माझा आक्षेप आहे आणि ते खोटं आता आपण पकडूयात. पण थोडासा दोष तुमचा आणि माझा पण आहे. त्याचं कारण असं, कुणी पण स्किन, मेकअप, ब्युटी, फॅशन, लाईफस्टाईल क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स असतात. त्यांना एवढासा फोड आला, एवढासा डाग पडला, एवढेसे त्यांचे केस खराब झालेले असतील किंवा कुठे गळलेले असतील, छोटासा व्हॉल्यूम असेल, लगेच त्याच्या खाली घाणेरड्या कमेंट्स यायला लागतात. कारण लोकांना सगळं दिसायला माणूस असा रोबोट सारखा, AI जनरेटेड गोष्टी अशा दाखवल्या जातात आणि परफेक्ट लागतात. आणि म्हणून घाबरून कित्येक ब्युटी इन्फ्लुएन्सर्स आता फिल्टर वापरायला लागलेत. म्हणजे तुम्ही खाल्लं तर कुठचाही हेवी लंच किंवा डिनर झाला, थोडंसं पोट येणार. आता तुम्हाला दिसतंय, हा थोडासा असा जो बल्ज असतो तो थोडासा बाहेर येणार. तुम्ही किती व्यायाम करत असाल तरी थोडंफार ब्लोटिंग होणार, थोड्याफार तुमचे पण बॅड डेज असणार, बॅड हेअर डे असणार, बॅड स्किन डे असणार. हे सगळ्यामधून, ताणातून, हॉर्मोन्समधून, प्रॉब्लेम्समधून आणि मध्ये आपल्या त्वचेवर, केसांवरती डॅन्ड्रफ, वास सगळ्यावरती दिसायला लागतात. कारण आपण सगळी माणसं आहोत. त्यामुळे हे AI जनरेटेड फिल्टर वापरून जे जे इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर, सेलिब्रिटीज तयार करतात, तो कॉन्टेंट तुम्ही ओळखायला लागा. आणि ज्यानं खरं खरं बोलण्याची सवय लावलेली आहे, जो माणूस खरं सांगत असेल, त्याला हेट कमेंट न देता त्या इम्परफेक्शनला अप्रिशिएट करायला शिकूयात, कौतुक करायला शिकूयात. नेव्हर, 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 नेव्हर. माय बेबी नेव्हर क्राईज. नेव्हर एव्हर 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 एव्हर. नाही, हट्टीपणा तर कधीच नाही. आय डोंट नो द टँट्रम्स, नथिंग. ही इट्स एव्हरीथिंग, ही स्लीप्स, ही गोज टू द स्पोर्ट्स. डू यू नो, आता मला माझं बेबी जर्मन शिकवणार आहे. मला मम्मा, ही वॉज लाईक मम्मा. अँड आय वॉज लाईक येस, दॅट्स जर्मन, येस. अँड ही ऑल्सो इज लर्निंग फ्रेंच. तो फ्रेंच पण शिकतोय आणि आम्ही त्याला एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये सगळीकडे तो, बिकॉज इज गेटिंग अवॉर्ड्स अँड एव्हरीथिंग एव्हरीवेअर. ऑल्सो ॲक्च्युली परवाच्या दिवशी दे वॉज दिस टॉय अँड ही वॉज लाईक मामा आय वॉन्ट टू रन. आणि तो इतका जोरात पळाला की स्कूल त्याला आता ऑलिम्पिकसाठी पाठवणार आहे फॉर्म भरून. कम हियर बेबी, कम हियर, कम हियर. स्माइल, स्माइल फॉर द कॅमेरा. हसा हसा हसा. माय गॉड. हे खरं नाही. प्रत्येक बाळ रडतं, प्रत्येक बाळ हट्टीपणा करतं आणि काही बाळं काही डिपार्टमेंटमध्ये जास्त डिमांडिंग असतात आणि ती नाकी नऊ आणतात. पण काही डिपार्टमेंटमध्ये ती अतिशय कॉपरेट करतात. हे काही ठरवून आता आईला त्रास द्यायचा, आता शाळेला त्रास द्यायचा, असं कोणीही करायला जात नाही. अतिशय नैसर्गिकरित्या आपली बाळं वाढत असतात. कधी ते हट्टीपणा करतात, कधी ते गोड गोड वागतात, काही बाळं खातात, काही बाळं छान झोपतात, काही बाळं अजिबात हट्टीपणा करत नाहीत, अभ्यासात पण हुशार असतात, पण त्यांचे खाण्यामध्ये बोंब असते. प्रत्येक बाळ चॅलेंजिंग असतं आणि खरोखरीच पेरेंटिंग टफ असतं. प्रत्येक पेरेंट किंवा प्रत्येक पालक तुम्हाला त्यांची व्हल्नरेबल बाजू, त्यांचे प्रॉब्लेम्स दरवेळी शेअर करेलच असं नाही. स्पेशली सेलिब्रिटीज, इन्फ्लुएन्सर्स आणि क्रिएटर्स, हे आपलं बाळ जेव्हा हॅपी असतं, आनंदी असतं, काहीतरी खूप छान कौतुकास्पद करून दाखवतं, तेव्हा त्याचे व्हिडिओ केले जातात, तेव्हाच व्लॉग्स घेतले जातात, तेव्हाच छान छान फोटो काढले जातात आणि मग त्याच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं की चायला या जगातली सगळी बाळं ग्रेट आहेत. माझंच बाळ चालत नाही, माझंच बाळ हसत नाही, माझंच बाळ खात नाही, माझंच बाळ सलॉड्स आणि सगळ्या वेगवेगळ्या भाज्या त्याच्या पोटात जात नाहीत, माझंच बाळ फक्त स्क्रीन बघतंय आणि टीव्ही बघत बसतंय, माझं बाळ हलतच नाही, माझंच बाळ झोपत नाही. सगळे प्रॉब्लेम या जगातले मलाच आहेत आणि बाकीच्यांची बाळं परफेक्ट आहेत आणि त्यांचं पेरेंटिंग म्हणजे असं ढगावरती हलकं फुलकं चालणं असं चालू असेल. असं नाही. माझ्या बाबतीत सुद्धा सांगते, इतर सगळ्यांच्या बाबतीमध्ये सांगते.
आपल्या आयुष्यातला फक्त हॅपी हॅपी आनंदी आनंदी भाग हा दाखवला जातो, स्पेशली आपल्या बाळांचा. आणि खरोखरीच खूप सारे वीक पॉइंट्स, काहीतरी इश्यूज असतील, काहीतरी कन्सर्न्स असतील, तर ते समाजाबरोबर का शेअर करावे, सोशल मीडियावरती का टाकावे. त्याच्यामुळे थोडंसं क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स किंवा सेलिब्रिटींचं पण खरं आहे, कारण प्रत्येक गोष्ट पब्लिकसाठी नसते. त्यामुळे सगळ्या आनंदी छोटे छोटे जे जे काही क्षण असतील ते लोकांच्या समोर आणले जातात. पण प्रेक्षक म्हणून आपला गैरसमज होतो की आपल्यालाच फक्त हे सगळं वर्क लाईफ बॅलन्स वगैरे काही जमेना, आपलीच वाट लागली आहे, इतरांची पोरं सगळी परफेक्ट आहेत आणि आपलंच बाळ आपल्याला त्रास देते. असं नाहीये. सगळी बाळं स्पेशल आहेत. सगळी बाळं आपापल्या ठिकाणी जगानं म्हणजे असं परमेश्वरानं या विश्वानं बरोबर तुमच्या पोटी आणलेलं असतं. इतकी ती गोड 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 बाळं असतात. त्यांच्यावरती निरपेक्षपणे प्रेम करणं, त्यांच्या इम्परफेक्शन्स, हट्टीपणा, टँट्रम सगळ्याला छान पालक म्हणून स्वीकारणं आणि आनंदात राहणं आणि आपल्या बाळाची दुसऱ्या बाळांशी तुलना न करणं पालक म्हणून आपलं परम कर्तव्य आहे. My God, guys! Hi! I missed you a lot. Yes, so we are done with morning routine. आणि आता आपल्याला सगळं हेल्दी खाल्ल्यानंतर, खूप खूप एक्सरसाइज केल्यानंतर, मस्त बॉडी आणि मसल्स आल्यानंतर आता आपण जायचं ग्लॅम टीमकडे. माझी टीम वाट बघतेय, तिथे मी ग्लॅम अप होणार. मी आता शून्य मेकअप केलेला आहे, सो आता मी मस्त मेकअप केलं. माय गॉड, सनशाईन, आय लव्ह यू सन. आणि मग काय करायचंय, त्याच्यानंतर ग्लॅम अप झाल्यानंतर पूर्ण हेअर, मेकअप, कॉस्ट्युम्स. येस, आय एम गोना गेट लॉट ऑफ कॉस्ट्युम्स. आणि मग सगळे ते कॉस्ट्युम्स वगैरे घेतल्यानंतर मला जायचंय येस ओपनिंगला दुकानाच्या. आणि त्याच्यानंतर आपल्याला जायचं आहे मस्त मस्त ग्लॅम अप गोष्टी खायला. ग्लॅम अप म्हणजे येस हेल्दी फूड. देयर इज अ मीटिंग, देयर इज अ लंच मीटिंग. आणि आफ्टर दॅट मला गुगलच्या ऑफिसला जायचंय. येस, एक्साइटिंग. त्याच्यानंतर मी पार्टी करणार आहे माझ्या मैत्रिणींच्या बरोबर. आय नीड माय मी टाइम. कम विथ मी, अ डे इन माय लाईफ. कम 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 कम. मी सांगू का, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण इतके इंटरेस्टिंग गोष्टी एका दिवसात घडत नाहीत. क्रिएटर्सना, ब्लॉगर्सना, इन्फ्लुएन्सर्सना ऑफकोर्स गुगलच्या ऑफिसमध्ये बोलावलं जातं. थोडंसं फेमस झाल्यानंतर लोक प्रेमानं त्यांच्या दुकानांचं ओपनिंग करायला सुपाऱ्या मिळतात, इव्हेंट्स असतात, त्याचे 4 पैसे मिळतात, फीत कापायला वगैरे. हे सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा खूप साऱ्या गोष्टी स्वतःला कराव्या लागतात. खूप साऱ्या गोष्टी ह्या व्यावहारिक जगामध्ये असतात. उदाहरणार्थ, प्लंबर आलेला नाही, नळ फुटलेला आहे, पाणीच येत नाहीये, मावशीच आज आलेले नाहीत, सुट्ट्याच घेतलेल्या आहेत, घरामध्ये पसाराच पडलेला आहे, रस्त्यावरती काय खोदकामच सुरू आहे, त्याच्यामुळे इतका आवाज येतोय की शूटिंगच होईना. हे सगळे प्रॉब्लेम्स व्लॉगर्सना, क्रिएटर्सना, इन्फ्लुएन्सर्सला सुद्धा येत असतात. त्याच्यामुळे कोणाचीच लाईफ इतकी इंटरेस्टिंग नसते. बऱ्याचदा थोडंसं नाट्य तयार करण्यासाठी ते थोडंसं एक्स्ट्रा चॅलेंजेस घेतात, रस्त्यावरती बाहेर पडतात, मित्रमैत्रिणींना बोलवतात, एक्साइटिंग ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. तेव्हा एखाद्या एपिसोडमध्ये थोडासा ड्रामा, नाट्य मिळतं. ते खोटंच करत असतील असं नाही, पण बऱ्याचदा शूटिंग चांगलं व्हावं, एपिसोड चांगला व्हावा, याच्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज मुद्दाम घडून आणलेल्या सुद्धा असू शकतात. दिवसभरामध्ये हे सगळं सोडूनही तुमच्या आमच्यासारखी त्यांना लई कामं असतात, त्यांची पण वाट लागलेली असते आणि हे सगळं एका दिवसामध्ये घडत नसतं. त्यामुळे आपण त्यांच्याशी तुलना करून डायरेक्ट तुम्हाला जर असं वाटत असेल की यायला आपणच कॉर्पोरेट जॉबमध्ये अडकलोय, बाकीच्यांचं लाईफ इतकं क्रिएटिव्ह आहे, आपलंच घाणेरडं रुटीन आहे, आपल्याच लाईफमध्ये आपण एव्हरी सिंगल डे पार्टी करत नाही, तर हे खोटं आहे. कुणालाही या जगात परवडणार नाही. इतकं रात्रभर रोज जागून पार्ट्या करायच्या आणि दिवसा सकाळी उठून इतकं परफेक्ट दिसायचं आणि फुल डे पुन्हा एकदा शूटिंगला बसायचं, स्क्रिप्ट रायटिंग करायचं, हे शक्य नाही. बाय. आता खरं खरं सांगतेय, इन्फ्लुएन्सर म्हणून नाही. प्लीज अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच करा. हे असे वेगवेगळे विनोदी प्रयोग, वेगवेगळे विषय आणि छान छान माहितीपूर्वक व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येत असते. तुमच्यासाठी खूप छोटीशी गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप मोठी आहे. लगेचच सबस्क्राईब करा आणि तुमच्या आवडीच्या इन्फ्लुएन्सर, क्रिएटर्स वगैरे जे असतील त्यांना उगाच टोमणा किंवा चिडवायला म्हणून हा व्हिडिओ लगेच शेअर करा. बघितलं किती लवकर ॲब्झॉर्ब झालं माझ्या स्किनमध्ये. माय गॉड, दिसत असेल ना हा जो काही ग्लो आलाय, फक्त 30 सेकंदामध्ये मी एवढी गोरी झालेली. लुक ॲट द ब्राईटनेस, लुक ॲट द ग्लो, लुक ॲट द कोरियन ग्लास स्किन. माझे पोर्स पण दिसत नाहीत आणि हे सगळं 30 सेकंदामध्ये झालेलं आहे. माय गॉड. येस, तर तुम्हाला पण खूप घाणेरडं टेक्स्चर असेल, पोर्स असतील, सगळीकडे छिद्र, डोळ्यांच्या खाली काळं पिंपल्स वगैरे असतील, यू नीड टू गेट दिस क्रीम. दिस इज अ मॅजिकल क्रीम आणि त्याच्यामुळे इतका ब्राईटनेस आलेला आहे. लुक ॲट द ग्लो. थोडा ब्राईटनेस आहे ना, फिल्टर लाव, थोडा ब्राईटनेस वाढव. हां,
आहे त्यापेक्षा 5 ते 7 शेड तरी जास्त गोरं दिसलं आहे ना. हा येस येस. हा माय गॉड, लुक एट द ब्राईटनेस. तुम्हाला दिसतंय? दिस इज बिफोर अँड दिस इज आफ्टर. लुक एट इट, लुक एट इट, लुक एट इट. हे खरं नाही. या जगात कोणताही एक असं मॅजिकल प्रॉडक्ट असेल जे मला अचानक माझा सगळा वांग गायब करून टाकणार आहे, सगळा माझा ट्रिपला जाऊन आल्यानंतरचा टॅन असं गायब करून टाकणार आहे. ते तुमच्या दुधात टाका, ते तुमच्या हळदीमध्ये कालवा, ते आंघोळीमध्ये हे करा आणि मग लगेचच 30 सेकंदामध्ये हे होईल, 25 सेकंदात हे होईल. खोटं आहे, खोटं आहे. तुम्ही लक्षात घ्या, साधारण 3 प्रकारचे प्रॉडक्ट असतात. एक म्हणजे डॉक्टरांनी रेकमेंड केलेलं, ज्याला आपण औषधं म्हणतो. दुसरा एक प्रकार आहे मास प्रोडक्शन, म्हणजे तमाम जनतेसाठी अवेलेबल असलेले ऑलमोस्ट कॉस्मेटिक्स म्हणूयात आपण. नायकावरती अवेलेबल आहेत, तीरावरती अवेलेबल आहेत. ते नेहमी मास लेवलला बनवल्यामुळे त्यांची इंटेन्सिटी, त्यांचा गुण हा कमी 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 होत जाऊन ते डायल्युटेड माइल्ड बनवलेले असतात, कारण की ते एव्हरी डे वापरणं आवश्यक असतं. त्यामुळे ते खूप स्ट्रॉंग बनवताच येत नाहीत. म्हणून इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर्स यांचं काम आहे की प्रॉडक्ट वापरल्याशिवाय कधीच ते प्रमोट करायचं नसतं. इवन घरातल्या पण गोष्टी ह्या अतिशय इंटेन्स असतात, आपल्या किचनमधले होम रेमेडीज वगैरे. त्यामुळे त्याचं डोसेज मेंटेन करावं लागतं. डायरेक्ट उठून तुम्ही ह्या गोष्टी चोळणं लावणं करू शकत नाही आणि असा रातोरात बदल तर कधीच होत नाही. हे प्लीज ध्यानात ठेवा. त्यामुळे माझा हा अतिशय ऑनेस्ट जेन्युअन रिव्ह्यू आहे. त्याच्यामध्ये लिंक इज इन द डिस्क्रिप्शन आणि माझ्या डोक्यावरती पण आहे. यू बाय इट एंड यू विल हैव द ग्रेटेस्ट स्किन एवर. इसलिए मुझे ऐसा लगता है कि ये इंसिडेंट होने से पहले किसी ने भी FIR नहीं की. इसका मतलब ये इंसिडेंट हुआ ही नहीं है. So after the unboxing, I think this gadget is just perfect. It just completes all your needs and demands and everything. I think you should buy this. The link is in the description. आता तुम्ही हा प्रश्न विचारताच आहात इंटरव्ह्यू मध्ये, तर मी तुम्हाला सांगते की आय थिंक मला टार्गेट केलं जाते आणि हा अजेंडा आहे, कम्प्लिटली अजेंडा आहे हा. आणि त्याच्यामुळे मी इथे निरपेक्षपणे तुमच्याबरोबर गप्पा मारायला आली आहे. ते तुम्ही मला बोलवलं इथे म्हणून मी आलेले आहे तुमच्या या पॉडकास्टच्या एपिसोडसाठी. पण माझ्या मते हे असं नाही आणि मी एकदम न्यूट्रली इथे येऊन तुमच्याबरोबर शेअर करते की हा अजेंडा आणि मला टार्गेट केलं जातं. आणि पोट भरलेलं आहे भावा. बडीशेप सध्या खायला पोटामध्ये जागा नाही. का मटण थाळी होती. मला असं वाटतं मी डायरेक्ट इथं आलो, मला तर माहीतच नव्हतं. भाऊ बाहेर लावली गाडी, आत गेलो, डायरेक्ट पांढरा तांबडा मटण लाल असं मटण तुम्ही कधीच खाल्लं नसेल. हॉटेलचं नाव तुम्ही बघितलेलं आहे. मी इथं डायरेक्ट आलो आणि खाल्लं बरं, खावलं भारी लागले. हॉटेलाचं नाव पत्ता बित्ता सगळं देतो, जिथे येऊन तुम्ही खाल्लंच पाहिजे. त्याच्यामुळे लगेचच ॲप डाउनलोड करा आणि खेळायला लागा. रम्मी खेळूनही एवढे पैसे मिळतात बाहेर. माझी मर्सिडीज लावलेली आहे. पोरं बाळ, नवरा, आई वडील, सास सासरे सगळे खुश राहणार आहेत आणि सगळे छान 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 शॉपिंग करता येणार आहे. आजच फक्त 1 रुपया तुम्हाला टाकायचा आणि खेळत राहायचं आणि खेळून तुम्हाला इतके पैसे मिळणार आहेत की काय सांग. माझ्या घराच्या बाहेर फक्त BMW आणि मर्सिडीज नाही तर मोठंचं मोठं माझं घर पण झालेलं आहे. त्याच्यामुळे तुमचे कमावलेले सगळे पैसे डबल करायचे असेल तर आजच ॲप डाउनलोड करा. ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स ऑफ काउन्सिलनं असं सांगितलेलं आहे भारतात, जेव्हा जेव्हा कोणत्याही प्रॉडक्टचं, हॉटेलचं, फायनान्शियल स्कीमचं असेल, गॅजेटचं असेल किंवा एखाद्या इंटरव्ह्यूमध्ये सोशल मीडियावरती तुम्ही इंटरव्ह्यू देताना कोणाची तरी बाजू घेतली आणि त्यासाठी ती बाजू सांगण्यासाठी पैसे घेतलेले असतील, म्हणजेच कशाचीही पेड प्रमोशन किंवा ॲडव्हर्टिजमेंट जाहिरात असेल, तर ॲक्टरच्या, बोलणाऱ्याच्या, क्रिएटरच्या डोक्यावरती पेड कोलॅबरेशन हे व्हिडिओमध्ये आलंच पाहिजे. तो टॅब यूट्यूबच्या खाली पण आहे आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा आहे आणि हे कंपल्सरी आहे. तरीही हे कायदे न पाळताना दुर्दैवानं काही इन्फ्लुएन्सर्स, क्रिएटर्स दिसतात आणि चक्क सगळ्या गोष्टींचं प्रमोशन करत असतात आणि ते प्रमोशन करताना त्यांना त्याचे पैसे मिळालेले असतात आणि हे लोकांच्या पासून मात्र चक्क लपवलं जातं. उलट मला याचे काहीच पैसे मिळालेले नाहीत असं सांगून लोकांच्या गळी हे सगळे ॲप्स असतील, गेमिंग ॲप्स असतील किंवा पॉलिटिकल अजेंडा असेल किंवा मी म्हटलं तसं कोणतीही वस्तू, प्रॉडक्ट, शॉपिंग वेबसाईट्स हे विकले जातात आणि हे दुर्दैवानं सत्य आहे. त्याच्यामुळे आपल्याला कोणीतरी कुठच्या तरी अजेंडानं मॅन्युप्युलेट करत नाहीये ना, चुकीच्या गोष्टी विकत नाहीये ना, हे प्रेक्षक म्हणून आपलं काम आहे. ॲडव्हर्टिजमेंट, पेड प्रमोशन्स होताना दिसतायत, त्या व्यक्तीला त्याचे पैसे मिळतायत आणि तरी सुद्धा ती व्यक्ती, क्रिएटर त्याच्यावरती काहीच करत नाहीये. याच्यावरती इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, सोशल मीडियाच्या सगळ्या साईट्स ॲक्शन घेतात. पण कधी कधी ॲक्शन घेण्यामध्ये जर
उशीर झाला तरी सुद्धा हे आपल्याला कळायला पाहिजे की एखाद्याचा पॉलिटिकल अजेंडा काय, एखादी व्यक्ती एकाच बाजूला, एकाच पक्षाला, एकाच प्रॉडक्टला, एकाच वेबसाईटला इतकी पुन्हा पुन्हा प्रमोट का करते, कौतुक का करत सुटली आहे आणि त्याच्याविषयी याला पैसे तर मिळालेले नाहीयेत ना, याच्यामध्ये या व्यक्तीचा काय फायदा असू शकतो हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे त्या क्रिएटरचा रेकॉर्ड बघितला पाहिजे. नवीन क्रिएटर जरी असला तरी सुद्धा त्याची तळमळ बघा, त्याच्या खऱ्या आयुष्यामध्ये त्या गोष्टी तो वापरतो आहे ना, हे पण तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. या व्हिडिओचा हेतू विनोद निर्मिती करणं आणि जागरूकता पसरवणं एवढाच आहे. त्याच्यामुळे प्रेक्षक म्हणून आपण कोणाला जरी फसवत नसलो तरी कोणीही आपल्याला फसवणार नाही एवढा शहाणपणा आता आपण वापरायला लागूयात, म्हणून हा व्हिडिओ आहे. आणि तुम्ही माझ्यासारखे जर क्रिएटर असाल तर मात्र खूप चांगल्या प्रामाणिकपणे सुद्धा नीतिमूल्यांना धरून सगळ्या गोष्टी पाळून खूप राईट प्रॅक्टिसेस करून सुद्धा स्वतःचा ब्रँड मोठा करता येतो, कम्युनिटी वाढवता येते, भरपूर पैसे कमवता येतात आणि ऑनेस्टी सेल्स, त्यामुळे प्रेक्षकांचं पण प्रचंड प्रेम मिळायला लागतं आणि भरभरून ब्रँड सुद्धा येत राहतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण सच्चेपणानं, प्रामाणिकपणानं, खूप चांगुलपणानं हे सगळं वाढवूयात आणि आपलं नातं लोकांचं जे ऑनलाईन कुटुंब आहे ते असं छान वाढवत राहूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप खूप थँक्यू. आय लव्ह यू.